नमः पार्वती पतये हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकार व्याप्तेन चराचरं त्वत्पददर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। वर्णानाम् अर्थसंज्ञानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। ब्रह्मा शंकर भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिण। व्याप्याविनेन पश्यन्ति सिद्धशान्ततमेश्वर। सशङ्खचक्रसकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रसरसोरुहेक्षण। संहारवक्षस्थलश्रियं नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीरध्यानगम्भीरं। वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथनाथाय सीताय पतये नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानर अयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्त्वस्त्वानन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोर्बाहवे
सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि योगधारिणे नमः। वंदे देव उमापते वंदे जगत्कारण वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पते वंदे सूर्यस्य शङ्खवह्निनयनं वंदे मुकुंद प्रिया वंदे भक्तजनाश्रय च वरदा वंदे शिवशंकरा कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी नमो सद्गुरो। नमो सद्गुरो ज्ञान दीपा प्रकाशा
नमो आद्य रूपानंता परेशा नमो मंगला मंगल द्वैत्वहारी नमो तत्वकृपा पूर्ण दोषा निवारी तुझे रूपती पाहू दे विश्वव्यापी तुझी पाऊले शेवू दे ग्रामरूपी तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे तुझे सत्यानंद लोकी भरू दे खरे नाम निष्कामय ग्राम सेवा जटू सर्व भाले करू स्वर्ग गावा कळो हे वळो देहकारी पडू दे घडू दे प्रभो एवढे घडू दे प्रभो एवढे सद्गुरुनाथ महाराज की जय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के जय जगद्गुरु तुकाराम महाराज के जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीमद भागवत महापुराण चेक ज्ञान यज्ञ चेक आजचा उत्कृष्ट अशी साऊंड सर्व्हिस गुणीजन मंडळी नवल करावं तेवढं थोडं विशेष असं आगळं वेगळं गावाचं महत्व आहे. आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये भगवंताची मंगलमय कथा होत आहे आणि भगवंताचं नाम सुद्धा मंगल आहे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे 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 मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. दुर्बल यार दया तुझी चंचल या चित्तातून 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 दूर दूरच्या नेत्रातून स्वरूप पाहू दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. अंधाऱ्या निर्जनवनी विषयाच्या काच्यातून अंधाऱ्या निर्जवनी
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे मामका पांडवास्यैव किमं कुर्वन्त संजयाः। कुरुक्षेत्राच्या रणमैदानाच्या ठिकाणी कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न विचारला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मामका पांडवास्यैव किमं कुर्वन्त संजया। संजया, धर्मक्षेत्राच्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी माझे आणि पंडूचे मुलं कशा प्रकारे युद्ध करत आहेत? त्यावेळेस संजयानं उत्तर दिलं, धृतराष्ट्रा, तुझे 99 मुलं मरण पावलेली आहेत. कुरुक्षेत्राच्या रणमैदानाच्या ठिकाणी तुझे 99 मुलं मरण पावलेली आहेत आणि फक्त दुर्योधन किचपत पडलेला आहे. भीमसेनानं दुर्योधनाच्या जांगावर गदेचा प्रहार केला आणि जांगावर गदेचा प्रहार केल्यामुळं दुर्योधन एका डोहामध्ये बुडालेला आहे. 99% तुझा पराभव झालेला आहे. एवढी बातमी ज्यावेळेस धृतराष्ट्राला ऐकली त्यावेळेस धृतराष्ट्राला अतिशय दुःख झालं. धीर खचला धृतराष्ट्राचा. 99 मेले म्हणजे एक कसा राहील? पांडवायचे किती मेलेत म्हणजे एकही मेला नाही, 5ला 5 जिवंत आहेत. आता काय चाललंय सध्या? म्हणले भीमसेनानं दुर्योधनाच्या जांगावर गदेचा प्रहार केला असल्यामुळं दुर्योधनाच्या अंगाचा दाह उठत आहे, आग होत आहे आणि त्या अवस्थेमध्ये तो अंगाची आग होते म्हणून पाण्यामध्ये लपलेला आहे. इकडं दुर्योधन पाण्यामध्ये लपलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्धाचा समाचार पाहतात. विजय कोणाचा म्हणावा, पराभव कोणाचा म्हणावा. 5 पांडवांना सोबत घेतलं. ज्या डोहामध्ये दुर्योधन पडला होता त्या डोहाच्या काठावर आले आणि दुर्योधनाला भगवंतानं विचारलं, दुर्योधना, तुझ्या सारख्या क्षत्रियाला लपून बसणं शोभत नाही. अरे क्षत्रियाचा धर्म आहे रणांगणामध्ये मरावं नाही तर मारावं. लपून बसणं क्षात्र धर्म नाही, तुला शोभत नाही. दुर्योधनानं उत्तर दिलं, कृष्णा, हे तू सांगण्याची काही गरज नाही, ती मलाही कळते.
पण तुमच्या दुष्प्रवृत्तीमुळं, तुमच्या कपट नीतीमुळं आमचा पराभव झाला. एवढंच नव्हे, युद्धनीती पांडवांनी सोडली म्हणून आमचा पराभव झाला. अखेर जांगावर गदेचा प्रहार करणं हे गदा युद्धामध्ये अशोभनीय कार्य केलं त्या भीमानं, म्हणून मी पडलो. भगवंतानं उत्तर दिलं, दुर्योधना, जरी करता तुला जर तसं वाटत असेल आम्ही अनितीनं युद्ध केलं, अनितीनं युद्ध करून तुमचा पराभव केला, असं जर तुला वाटत असेल किंवा तो जर बोल तू आमच्यावर ठेवत असेल तर तू बाहेर ये. आम्ही तुला राज्य दान देऊ, पांडवांचा पराभव आम्ही मान्य करू आणि तुमचा विजय मान्य करू. एवढंच नव्हे तर तुला हस्तिनापूरचं राज्य देऊ. पहा, महाभारताचं एवढं घनघोर युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये 18 अक्षयणी सैन्य मरण पावलं आणि त्याचा निकाल भगवंता असा लावतात, पांडवांची हार झाली म्हणू, तुझी जीत झाली म्हणू, राज्य तुला दान देऊ. पण हे शब्द दुर्योधनाला पचले नाहीत, पटलेही नाहीत आणि पचलेही नाहीत. दुर्योधनानं उत्तर दिलं, कृष्णा, अखेर आमचा पराभव करून आम्हाला जर पांडव राज्य दान देत असतील आणि आम्ही जर दान घेत असलो तर याच्यात विजय पांडव आहे. कारण अखेर ते आम्हाला दान द्यायलेत आणि आम्ही भिकारी म्हणून दान घ्यालो. क्षात्र धर्म आहे, क्षत्रिय धर्म आहे. क्षत्रिय कधी कोणापुढे हात पसरत नसतो, क्षत्रिय कधी कोणापुढे भीक मागत नसतो. क्षत्रिय दान दिलेलं घेत नसतो. आम्ही दान देणारे आहोत, दान घेणारे नाही. पहा, याला पुरुषार्थ म्हणतात, याला युद्धनीती म्हणतात. जरी करता दान मिळत असेल तरी बी घेण्याची प्रवृत्ती नाही. पहा, आपणाला जर फुकट मिळत असेल तर आपण हो म्हणेल की नाही म्हणेल, पण नित्य आहे, दान घेणार नाही. दुर्योधना, तुला जर ते मान्य नसल, रणांगणामध्ये युद्ध कर. एक तर पांडवायला मार, नाही तर तू मर, पण युद्धाचा निकाल लागला पाहिजे. दुर्योधनानं उत्तर दिलं, म्हणजे कृष्णा, एवढं अखेर तुम्ही पांडवांच्या पक्षाकडून उदार अंतकरणाच्या गोष्टी बोलता, जणू काय तुमच्याकडून काही चुकत झाली नाही असं वाटते, अशा गोष्टी बोलता. पण मी हारलो नाही. हार मानित तिनं विचारलं, कोण आहेस? धर्मानं सांगितलं, माते, मी युधिष्ठिर धर्म आहे. युद्धाला निघालो. युद्धाला निघालो म्हणल्याबरोबर गांधारीनं दोन्ही हात वर करून आशीर्वाद दिला, विजयी भव. धर्माला आशीर्वाद दिल्यावर विजयी भव, धर्मा तुझा विजय होईल. दुर्योधन बाजूला उभा राहिला होता.
आई माझी शत्रूला विजयाचा आशीर्वाद देते. मला काय आशीर्वाद दे? माझ्याकरता काय आशीर्वाद शिल्लक असेल आईजवळ? दुर्योधन गेला. दुर्योधनानं सुद्धा आईच्या पायावर मस्तक टेकवलं. विचारलं, कोण आहे? माते, मी दुर्योधन आहे. माते, मी दुर्योधन आहे. युद्धाला निघालो. आशीर्वाद दे. आशीर्वाद दे म्हणल्यावर गांधारीनं त्याला सांगितलं, दुर्योधना, आशीर्वाद मागल्यानं भेटत नसते, कर्तव्यांना आशीर्वाद मिळत असते. आई, आमचं असं काय वाईट कर्तव्य आहे? त्या पांडवांचं असं काय चांगलं कर्तव्य आहे? त्याला विजयी भाऊ आशीर्वाद दिला आणि आमच्याकडता तुझ्याकडं आशीर्वाद शिल्लक नाही. दुर्योधना, अरे तुमचा विजय होणारच नाही, तुमचा पराभवच होणार आहे आणि खोटा आशीर्वाद मी कशाला देऊ? का आमचा विजय नाही? त्यावेळेला गांधारीनं उत्तर दिलं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, दया तेथे धर्मो, धर्मो तेथे आत्मारामो, आत्मारामो तेथे श्रीविजयो. अरे, जिथं चंद्र असतो तिथंच चांदणे असतात. जिथं शंभू महादेव असतो तिथंच अंबिका भवानी पार्वती असते. जिथं दया असते तिथंच धर्म असतो. जिथं धर्म असतो तिथं आत्माराम प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा असतो. आणि जिथं आत्माराम आहे तिथं विजय आहे. तुमच्याकडे दया नाही, तुमच्याकडे धर्म नाही, तुमच्याकडे नीती नाही, तुमच्याकडे भगवंत नाही आणि तुमचा विजय होणार नाही. पहा, युद्धाला निघाल्या धर्माला विजय भाऊ आशीर्वाद, पोटच्या मुलाला तुमचा पराभव होईल. कारण तुमच्याकडे नीती नाही, तुमच्याकडे दया नाही, तुमच्याकडे धर्म नाही, तुमच्याकडे आत्माराम नाही, तुमच्याकडे भगवंत नाही. याला सत्यप्रिय गांधारी म्हणतात. गांधारीला सत्यप्रिय पद आहे. पोटच्या मुलाला सुद्धा विजयाचा आशीर्वाद न देता खऱ्याला आशीर्वाद दिला, म्हणून गांधारीला सत्यप्रिय गांधारी म्हणतात. आजही एखाद्या न्यायालयामध्ये पहा, गांधारी मातेचा फोटो असते. डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि हातामध्ये न्यायाचं तराजू असते. ज्यावेळेला न्यायाधीश कोर्टाची पायरी चढतो, त्या न्यायदान करण्याच्या सिंहासनावर बसतो, त्यावेळेस गांधारी मातेचं स्मरण करतो. माते, माझ्याकडून अन्याय घडू देऊ नको, मला सद्बुद्धी दे, सत्य न्याय रक्षणाची मला सद्बुद्धी दे. दवाखान्यामध्ये धन्वंतरीचा फोटो असतो. धन्वंतरी म्हणजे देवाचा वैद्य. खरा डॉक्टर जो जास्तीत जास्त विद्वता प्राप्त असतो तो त्या धन्वंतरीला नमस्कार करतो आणि त्याला मागणी मागतो, माझ्या हातून खोटं निधन लागू देऊ नको, विनाकारण रुग्ण मरू देऊ नको. ज्याला काहीच कळत नाही, धर्म कळत नाही, त्याला गांधारी कळत नाही, धन्वंतरी सुद्धा कळत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.
भगवंतानं व्यासाला बोलावलं. व्यास महर्षीला सांगितलं, महर्षी, पांडवांचा विजय झालेला आहे, कौरवांचा पराभव झालेला आहे. पांडवाच्या कुळीमध्ये कुलदीपक जन्माला आलेला आहे. या शुभमुहूर्तावर पांडवांना राज्य द्यायचं आहे, पण तिथं गांधारी असल्यामुळं तिथं जायला माझी हिंमत होत नाही. तुम्ही माझ्यासोबत चला, कारण तुमची पाठीराखा, तुमच्यासारखा पाठीराखा मला पाहिजे. देवाला पाठीराखा कशा करता? सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. 5 पांडव, द्रौपदी, सुभद्रा, व्यास महर्षी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूरच्या राज दरबारामध्ये गेले. भरल्या दरबारामध्ये जाऊन धृतराष्ट्राला, गांधारीला नमस्कार केला आणि सांगितलं, पांडवांचा विजय झाला, पांडवांचा विजय झाला, पांडवांचा विजय झाला. पांडवांचा विजय झाल्या म्हणल्याबरोबर गांधारीनं विचारलं, कृष्णा, पांडवांचा विजय कसा झाला? आमच्या बाजूनं पितामह भीष्माचार्यासारखे इच्छाधारी मरण असणारी माणसं, अश्वत्थामा, बळी हे 2 चिरंजीव असणारे, ज्या गुरुपासून धनुर्विद्येचा जन्म झाला ते गुरु द्रोणाचार्य आमच्या बाजूला, कर्णासारखा महारथी आमच्या बाजूला, कृपाचार्य, कर्तव्रमा, महारथी महारथी आमच्या बाजूला असताना पांडवांचा विजय कसा झाला? त्यावेळेस व्यासानं गांधारीला दिव्यदृष्टी दिली. 18 दिवसामध्ये जे युद्ध दाखवलं झालं ते तिथं दाखवलं. सगळं पाहिल्यावर गांधारीनं सांगितलं, कृष्णा, आमचा जर पराभव झाला असेल तर तुझ्या कुटील नीतीमुळं. तू नीती सोडलास, कपट भावनेनं युद्ध केलास, माझा वंश खंडन केलास. मी सुद्धा शाप देते तुला, तो जसा माझा वंश खंडन केलास तसा तुझा वंश तुझ्या समोर खंडन होईल. तुझ्या वंशामध्ये कोणी राहणार नाही. भगवंतानं आज्ञा मान्य केली. माते, तुझी आज्ञा मला मान्य आहे, तुझी आज्ञा मला प्रमाण आहे. गांधारी एवढी खडतर अंतःकरणाची नव्हती. जर भगवंतानं उशाप मागला असला तर गांधारी उशाप सुद्धा देऊ शकत होती. पण भगवंत म्हणतात, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. मी जरी गुन्हेगार असलो तरी मला शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगाराला पळवाट न शोधता गुन्हेगारानं सजाच भोगली पाहिजे. गांधारी मातेची आज्ञा शिरसा वंदन केली आणि पांडव दर्शनाला गेले. पांडवायला पहिलाच आशीर्वाद विजयाचा होता. धृतराष्ट्राच्या दर्शनाला गेले, पण भीमाला मागं ठेवलं, कारण भीमाचा राग त्याच्या मनात होता. आता भीमाला दर्शनाला पाठवायचं तर भीमाच्या आकाराचा आणि भीमाच्या वजना एवढा लोखंडाचा पुतळा त्या धृतराष्ट्रासमोर ठेवला आणि पायावर मस्तक टेकवल्याबरोबर भीम मागं सरकला. कोण आहेस? मी भीम आहे. भीम आहे म्हणल्याबरोबर धृतराष्ट्र उठला आणि त्या लोखंडाच्या पुतळ्याला कडकडून भेटला आणि आवळून त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ केलं. एवढी ताकद त्या धृतराष्ट्रात होती. किंवा मुलाच्या मृत्यूचं दुःख एवढं असते की दुसऱ्याचा नरडीचा घोट घ्यावा वाटतो.
भगवंतानं सांगितलं म्हणले, पितामह, कौरवही तुमचेच होते आणि पांडवही तुमचेच आहे. आजपर्यंत जसं तुम्ही कौरवांचं राज्य पाहिलं तसं पांडवांचं सुद्धा राज्य तुम्हीच पहा. कारण सिंहासनावर बसलेला माणूस आहे, त्याला खाली उतर म्हणण्याचा अधिकार कोणालाच नसतो, देवाला सुद्धा नसतो. धृतराष्ट्रानं सांगितलं, कृष्णा, तू जेवढा समजितोस तेवढा मी बुद्धू नाही, तेवढा लाचार नाही. अरे हे राज्य मिळवण्याकरता महाभारताचं घनघोर युद्ध झालं. 18 अक्षयणी सैन्य मारल्या गेलं आणि पुन्हा लाचारीनं राज्य करण्यापेक्षा माझ्या धर्माला माझं राज्य दे. त्याच वेळेला धर्माला राज्याभिषेक धृतराष्ट्राने केला. राजाचा पाप झाला. धर्म राज्य करत होता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मात्र तिथंच थांबले होते. आपल्या द्वारकेकर जाण्याचं नाव घेत नव्हते. प्रत्येकाच्या मनाचा भास होता, माझ्याकरता भगवंत राहतात. धर्माच्या मनाचा भास होता, माझं राज्य बघण्याकरता भगवंत इथं राहतात. भीमाचा भास होता, माझा पराक्रम पाहून भगवंत खुश आहेत म्हणून इथं राहतात. अर्जुनाला भास होत होता, भगवंत माझं शौर्य धैर्य पाहून माझं कौतुक करण्याकरता इथं राहतात. नकुल सहदेवाला सुद्धा वाटत होतं की आमचं कौतुक करण्याकरता भगवंत इथं राहतात. द्रौपदीला वाटत होतं माझा कैवारी आहे, आजपर्यंत माझा वनवास झाला आणि माझा आता 2 दिवस माझं सुख पाहण्याकरता भगवंत इथं राहतात. सुभद्रेला भास होत होता, माझा भाऊ आहे, माझ्या आनंदानं ते दिवस पाहण्याकरता भगवंत इथं राहतात. पण भगवंत एवढ्यापैकी कोणाकरताच इथं थांबले नव्हते. फक्त भगवंत समयाची वाट पाहत होते. समय बडा बनवान है, समयाला सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. भगवंत फक्त समयाची वाट पाहत होते, वेळेची वाट पाहत होते. ज्या समयाची वाट पाहत होते तो समय एके दिवशी आला. तो समय ज्या दिवशी आला त्या दिवशी भगवंतानं धर्मराजाला सांगितलं, धर्मा, आज उत्तरायण लागलेला आहे. पितामह भीष्माचार्याचा प्रयाण काळ आहे. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सर्वजण चला, भीष्माचार्याला शेवटचा निरोप द्यायचा आहे. त्यावेळेला सर्व नगरजनासहित धृतराष्ट्र, गांधारी सर्वच मिळून पितामह भीष्माचार्याच्या अंतिम दर्शनाकरता गेले, शेवटचा निरोप घेण्याकरता गेले. आणि धृतराष्ट्रानं, गांधारी मातेनं पितामहाचं दर्शन घेतलं. धृतराष्ट्रानं दुःख व्यक्त केलं, पितामह, तुमचं जर आम्ही ऐकलं असतं एवढी घटना घडली नसती. भीष्माचार्यानं सांगितलं, धृतराष्ट्रा, अरे जे प्रारब्धामध्ये असते ते घडतच असते. जैशी संचिताची दोरी तैशी बुद्धी देतो हरी, याला कोणी रोखू शकत नसते. दुःख व्यक्त करू नकोस. जे काय घडायचं होतं प्रारब्धामध्ये ते घडलं. आता फक्त भगवत प्राप्तीचा उपाय पाय.
आणि तुझ्या तू जीवनाचं सार्थक करून घे. पाच पांडव, द्रौपदी, सुभद्रा यांनी दर्शन घेतलं. कुंती मातेनं दर्शन घेतलं. शेवटचं संपूर्ण नगरीजनानं दर्शन घेतलं. आणि सर्वांचे दर्शन घेणं झाल्यावर शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं गेले आणि पितामह भीष्माचार्याच्या पायावर आपला मस्तक टेकवलं. भीष्माचार्याचं दर्शन घेतलं. भीष्माचार्यानं प्रश्न विचारला, कृष्णा, जीवनभर कधी मी तुझ्या पाया पडलो नाही, तुझ्या पायावर नतमस्तक झालो नाही, आणि तू माझं दर्शन घेतोस का? तू तर ब्रह्मांड नायक आहेस, श्रीहरी विष्णू भगवंताचा अवतार आहेस, प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, आणि माझं दर्शन का घेतोस? त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, पितामह, मी जरी ब्रह्मांड नायिका असलो, अवतारिक जरी असलो, पण तुमच्या एवढा सत्य नाही, तुमच्या एवढा खरा नाही. कारण मला कधी खरं बोलावं लागलं तर कधी खोटं बोलावं लागलं, पण तुम्ही जीवनात कधी खोटं बोलले नाही. आणि भगवंतानं सांगितलं, ज्यानं जीवनामध्ये खरं काम केलं त्याला भगवत भक्ती करण्याची काही गरज नाही. इस जगत में जिसने सत्काम किया उसने नाम लिया न लिया. सच काम किया जग में जिसने, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया, उसने प्रभु नाम लिया. सच काम किया जग में जिसने, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया. सच काम किया जग में जिसने, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया, उसने प्रभु नाम लिया न लिया. अपने मन को बस में हो किया, अपने मन को बस में हो किया, वो चारों धाम गया न गया. सच काम किया जग में जिसने, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया, उसने प्रभु नाम लिया न लिया. जय हो. सच काम किया जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया. जगद्गुरु तुकोबारायाचं एक प्रमाण आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. ज्याची खरी सेवा असते त्याला भियाची गरज नसते. भीष्माचार्यानं भगवंताला सांगितलं, कृष्णा,
माझ्या उशाकून ये, मला तुझ्याशी काही शेवटचं बोलायचंय. कारण एवढ्या त्रासामध्ये जीव व्याकुळ झालेला आहे. बोलण्याकरता शरीरामध्ये त्राण नाही. भगवंत उशाकून आले. सांगा पितामहा काय म्हणता. भीष्माचार्यानं सांगितलं, कृष्णा जन्मलो तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत तुला मी काहीच मागलं नाही. जर मी एखादी मागणी मागली तर पूर्ण करशील का. भगवंतानं उत्तर दिलं, पितामह माझ्यानं पूर्ण करणं होत असेल तर मी हो म्हणेन, नाहीतर मुका राहील, बोलणार नाही. त्यावेळेस तुम्ही ओळखून घ्या की मी तुमच्या मागणीला असमर्थ आहे. पण सांगा काय मागणी आहे. भीष्माचार्यानं शेवटची मागणी मागितली. शुद्धमती कन्या अर्पण करहूं, शुद्धमती कन्या अर्पण करहूं, भगवान तुम्हारे चरणों में, भगवान तुम्हारे चरणों में. शुद्धमती कन्या अर्पण करहूं, भगवान तुम्हारी चरणों में. भगवंताला प्रश्न पडला. पितामह भीष्माचार्य ब्रह्मचारी आहेत आणि याला मुलगी कोणती झाली, केव्हा झाली. पितामह आडपडद्यानं बोलू नका, सरळ सरळ सांगा काय म्हणणं आहे. त्यावेळेला भीष्माचार्यानं सांगितलं, कृष्णा ध्यान धरून ऐक मी काय सांगतो. पहा, देवाला ध्यान धरून ऐक म्हणण्याची ताकद सत्यामध्ये आहे. शुद्धमती कन्या अर्पण करहूं, भगवान तुम्हारे चरणों में. कृष्णा माझी शुद्धमती कुमारी कन्या कोणती आहे. माझी मती, मती म्हणजे मर्जी, मर्जी म्हणजे मन. हे मन जन्माला आलो तेव्हापासून, ही मर्जी जन्माला आलो तेव्हापासून कधीच गढूळ झाली नाही. कधीच या मनानं कोणाचा वाईट विचार केला नाही. या माझ्या मर्जीला आत्तापर्यंत सुई इतका डाग लागला नाही. इतकी शुद्ध आहे आणि ते कुमारी कन्या आहे. माझ्या मतीनं आत्तापर्यंत कोणालाच वरलं नाही. माझी मती कुमारी आहे आणि ती कन्या आहे. आतापर्यंत कुमारी कन्या आहे. आमची मती तर कोणाकोणाला वरती याचा आम्हाला पताच लागत नाही. आम्हाला तर हिंदू धर्मातले 33 कोटी देवपुरी होईना झाले तर आखरीला बिरसाबाला नवस करालेत कंदोरी करतो म्हणून. त्याला व्याभिचारी भक्ती म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलेलं आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. आपुले ते देव 10-5 करून घ्यावे असं कुठं नाही. एकनिष्ठा भक्ती करा. जो देव आवडत असेल त्याच्यावर निष्ठा ठेवा, पण दुसऱ्याची निंदा करू नका. एवढं पथ्य पाळा बस, बाकी काही लागत नाही.
पण आमची भक्ती व्याभिचारी भक्ती ठरते. ज्या देवाचं मनाभावातून ज्या देवावर आमचा दृढ विश्वास आहे त्याचंच नाव घ्या. पण काही काही लालूच दाखविणारे धर्म आहेत, पंथ आहेत. चालण्याची भक्ती करा, असं करा तसं करा, लक्ष्मी घरला येते. आता इतक्या खालच्या थराला जाऊन मी सांगत नाही. तुम्हाला जर ओळखू आला असेल तर बरं झालं, आणि नाही ओळखू आला असेल तर त्याच्याहून बरं झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारायणे नारायणे नारायण नारायण नारायणे नारायणे नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 भज मद नारायण 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 भज मद नारायण 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 बोल नारायणे नारायणे नारायण 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 नारायणे नारायण 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 वाजव. हॅलो गोपाल कृष्ण भगवान के जय. भागवत महापुराण के जय. भगवंतानं उत्तर दिलं, पितामह, एवढी शुद्ध मती कुमारी कन्या, एवढ्या चांगल्या नवरीचा इन्कार करणारा, नापास करणारा असा जगात मूर्ख नवरदेव कोण आहे? मला तुमची शुद्धमती कुमारी कन्या पसंत आहे, पण मला शंका आहे. मी जरी पसंत करीत असलो तरी तुमची मर्जी मला पसंत करील. दत्तगुरुचे नाम माझ्या वशेरात नांदिनी गेलो, दत्तमय होनी. ज्या देवाची भक्ती करतो त्या देवामध्ये त्या रूपामध्ये मिसळता यावं. नरजन्मामध्ये नराकडून हे नरनारायण घडे, तरीच हे सार्थक मानव कुळी,
तरीच हे सार्थक मानव कुळी. नर जन्मामध्ये नरा करून घे सार्थक या जन्माचे, या जन्माचे. नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे. नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे. नर जन्मामध्ये नरा करून घे, नर जन्मामध्ये नरा करून घे सार्थक या जीवनाचे, या जीवनाचे. नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे. नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे. वाऱ्याच्या पडक्या भिंती नामाची महती कीर्ती. नर जन्मामध्ये नरा करून घे, नर जन्मामध्ये नरा करून घे सार्थक या जीवनाचे, या जीवनाचे. नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे, नाम गा रे सदा विठ्ठलाचे. याकरता भागवत कथा ऐकायची. नरजन्माचं सार्थक झालं पाहिजे. भीष्माचार्य कृष्णमय झाले आणि आपणाला सुद्धा कृष्णमय होता आलं पाहिजे. प्रत्येकाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे, निरर्थक जन्म जाऊ नये. याच्याकरता भागवत कथा आहे. भागवतम न च मनोरंजनम भागवतम मनोमंथनम सत्यम परम धीमहि, सत्यम परम धीमहि. भीष्माचार्य कृष्णमय झाले याच्यात काही नवल नाही. पण एक जटायू पाखरू, ज्याला गिधाड म्हणतो आपण, जटायू पक्षी, शेवटी जटायू पक्षी राममय झाला. हे रामायणामधलं अति उच्चतम कोटीचा दृष्टांत आहे. ज्यावेळेस रावण सीतेचं हरण करीत होत, सीतेला चोरून नेत होता आणि सीता धावा करत होती. धावा धावा श्री रघुनाथा, ऐका माझी शेवटची करुणा. धावा राघवा, धावा राघवा, धावा. धावा करत होती आणि ते दृश्य त्या जटायू पक्ष्यानं पाहिलं. अरे कोणीतरी ही अबला स्त्री आहे, हा दुष्ट रावण हिचा हरण करीत आहे, चोरून नेत आहे आणि स्त्रीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. स्त्रीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे.
त्यावेळेला जटायूनं रावणावर घाला घातला. आपल्या चोंचीनं रावणाचे लोचडे काढले. रावणाला वाटत होता आता मी वाचत नाही. रावणानं जटायूला विचारलं, जटायू तुझं मरण कशात आहे? जटायू खरा होता, राम भक्त होता. खरं मरण सांगितलं, माझे पंख तोडले की मी मरतो. रावणानं मरण सांगितलं, माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये मरण आहे. पायाचा अंगठा फोडण्याकरता जटायूनं झडप घातली. पायाचा अंगठा फोडला, पण रावणानं तलवारीनं जटायूचे दोन्ही पंख तोडले आणि जटायू खाली पडला. रक्ताच्या थारोळ्यात जटायू पक्षी पडला. जटायू आता दुःखद अवस्थेमध्ये आहे. अंतकाळ जवळ आलेला आहे आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. स्वतःचा प्राण जातो याचं दुःख नाही, स्वतःला काय शरीराला त्रास होते याचं दुःख नाही, पण जटायू सारखा दावा करीत होता, सीता माता, सीता माता, सीता माता. राम लक्ष्मण दोघजण सीतेचा शोध करत असताना रामाच्या कानावर शब्द पडले, सीता माता, सीता माता कोण म्हणते? त्या आवाजानं गेले, याची कोणती सीता असेल, याची कोणती माता असेल, असो काही बी, पण एक पक्षी आहे आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. सीता माता म्हणतो, याची कोणती माता असेल, कोणती सीता असेल? श्रीरामचंद्र प्रभूनं जटायूला विचारलं, जटायू कोण रे सीता माता? कोणत्या सीता मातेचा तो ध्यास करत आहे? त्यावेळेला जटायूनं सांगितलं, राम लक्ष्मण दोघे बंधुजन निघाले वनवासा कारण, पितृवचन पाळण्या दशरथाचे ते नंदन. अरे इथं माझी कथा मला सांगायला. पंचवटीमध्ये करुणी मुक्काम, राहती तिघे जण आनंदाने. रावणानं कपट करून मारेच पाठवला, रामाची दिशा भूल करण्याला. राम मारीचा मागे गेला. मारीचानं प्राण सोडताना रामा म्हणून प्राण सोडला, लक्ष्मणा म्हणून प्राण सोडला. सीतेनं लक्ष्मणाला रामाच्या मागे पाठवलं. दुष्ट रावणानं ती संधी साधून माझ्या सीता मातेला घेऊन गेला. माझ्या समोर माझ्या मातेचं हरण केलं. एका आबलेचं मी रक्षण करू शकलो नाही. माझ्या समोर माझ्या मातेला घेऊन गेला. प्रभू, याचं मला दुःख आहे. रामाला रामायण सांगितलं जटायू. रामचंद्र प्रभूनं जटायूला उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं, जटायू, या सीतेचं तू नाव घ्यायलास त्याच सीतेचा पती मी राम आहे. सीतापते मी राम जटायो, सीतापते मी राम, सीतापते मी राम जटायो, सीतापते मी राम. ज्या सीतेचं नाव घेतोस त्या सीतेचा पती मी राम आहे. त्याच राजा दशरथाचा मुलगा मी राम आहे. असं म्हणल्याबरोबर जटायूच्या डोळ्यात अश्रू आले. रामा, मी एक गिध पक्षी आहे, अपवित्र पक्षी आहे आणि तू मला मांडीवर घेतला. केवढा परोपकारी आहेस रामा. जटायू, माझी तारीफ करू नकोस.
सांग तुझे तुला पंख जोडून देऊ का आणि तुला या संकटातून मुक्त करू का. त्यावेळेस जटायूनं उत्तर दिलं रामाला. काय उत्तर दिलं. रामा मी किती भाग्यवान आहे. अरे अंतकाळीच्या वेळेला अयोध्येच्या राजा दशरथाला तुझी मांडी मिळाली नाही, ती मला मिळाली. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता, रे शरण तुला भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या रे. पुण्य झाले स्वस्थ जगे त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव. पुण्य झाले स्वस्थ जगे त्याला नाही भाव, पुण्यवान होई रंग पापी झाला राम, पापी झाला राम देवा, पापी झाला राम, पापी झाला राम देवा, पापी झाला राम. नाही नाही आसरा गुणवंता, नाही आसरा गुणवंता, हे कुशीत तुझ्या रे भगवंता, हे कुशीत तुझ्या रे भगवंता, हे कुशीत तुझ्या रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता, घे रे कुशीत तुझ्या भगवंता. प्रभू मी किती भाग्यवान आहे. राजा दशरथाला मांडी तुमची मिळाली नाही, ती मांडी मला मिळाली. तुमच्या मांडीवर माझा प्राण जाऊ. भगवंता तुम्ही माझे मला पंख जोडून देसाल, मला अमर करसाल, पण ही संधी पुन्हा मिळणार नाही. तुमच्या मांडीवर माझा प्राण जावो याच्या एवढं भाग्य कुठं आहे. देह जावो 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 हेच घडी, देह जावो 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 हेच घडी. याच घडीला देह जाओ, मला आता आयुष्य नका. इतनात करना स्वामी जब प्राण तन से निकले. भगवंता प्राण सोडते वेळेस तू माझ्या समोर आहेस यात एवढं भाग्य नाही. आणि जटायूनं प्राण सोडला,
राममय झाला जटायू. राम म्हणता रामते होई दे, पदे बैसोनी पदवी घे. देव होऊ म्हणती तरी देवती होती, तरी का न आणावे चित्ती. या मानव जन्मानं देव होता येते, याच्याकरता भागवत ऐकायचं. नराचा नारायण होण्याकरता भागवत आणायचं. नरने करणे किया तो नर का नारायण बन जाए, नरने नहीं करने किया तो नर का पणया बन जाए. म्हणून याकरता भागवत ऐकायचं. भागवत ऐकायला पुण्य पाहिजे. किती पुण्य पाहिजे? जन्मांतरेस्य भवेत् पुण्यम तदात भागवतम लभे. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. केव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले. त्यामध्ये श्रीकृष्ण असल्यामुळं आणि त्या श्रीकृष्णानं सर्व कपट नीतीनं युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये आपला 99% पराभव झालेला. गुरु द्रोणाचार्य ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना अर्जुनानं गुरु द्रोणाचार्याची हत्या केली. एवढंच करून थांबले नाहीत. गंगा पुत्र भीष्माचार्याला शिखंडी सारखा माणूस समोर दाखवून त्याला सुद्धा रणांगणामध्ये जर्जर केलं आणि तेच शस्त्र माझ्यावर उचललं. काही सैन्य शिल्लक राहिले काय? म्हणजे फक्त 2 सैन्य राहिले, फक्त 2 माणसं राहिले, कृपाचार्य आणि कृतवर्मा. हे 2च माणसं शिल्लक आहेत. मी 3रा. झाला आपलं सैन्य संपलं. काय हरकत नाही, माझ्यासोबत दे. रात्र पांडवायला खतम करून तुझ्या जवळ येईल. कृपाचार्य आणि कृतवर्माला आज्ञा दिली आणि आजचा सेनापती अश्वस्थामा झाला. अश्वस्थामा पांडवांना मारण्याकरता युद्धामध्ये निघाला. थोडं पाण्याची व्यवस्था करा. अश्वस्थामा पांडवांना मारण्याकरता निघालेला. पण जात असताना वाटामध्ये एक वडाचं झाड होतं. गुरु कृपाचार्यानं सांगितलं, अश्वस्थामा, अरे पांडव या वेळेला झोपीत आहेत आणि झोपीमध्ये कोणाचा घात करणं ही युद्धनीती नाही, आपणाला शोभण्यासारखी गोष्ट नाही. पांडव जागे झाल्यावर त्याला मारू, काही वेळ इथं विश्रांती करू. नाईलाजानं त्याला थांबावं लागलं. कृपाचार्याला आणि कृतवर्माला दोघाला झोपा लागल्या. पण अश्वस्थामाची प्रतिज्ञा होती,
अस्वस्थामाला वाटलं मला जर झोप लागली आणि सूर्योदय जर झाला तर माझी प्रतिज्ञा खोटी होईल, कारण मी वचन दिलेलं आहे दुर्योधनाला, सूर्योदय होण्यापूर्वी 5 पांडव मारून येईल. आणि कार्य हातात घेतलेलं असल्यामुळं अस्वस्थामा झोपला नाही. आणि त्या वडाच्या झाडावर असंख्य कावळे येऊन झोपलेले होते. असंख्य कावळे झोपलेले असताना एकच गिधाड आलं आणि त्या गिधाडानं तेवढ्या कावळ्याच्या माना कुरतडून खाली टाकल्या. झोपेमध्ये तेवढे कावळे मारून टाकले. त्या गिधाडाचा पराक्रम या अस्वस्थामानं पाहिला. ज्यावेळेस या अस्वस्थामानं त्या गिधाडाचा पराक्रम पाहिला त्यावेळेस झोपेतून जागं केलं मामाला, कृपाचार्याला. मामाश्री सावध व्हा. म्हणजे ब्रह्ममुहूर्त झाला का? नाही, मध्यरात्र आहे. मध्यरात्रीला युद्धाला जायचं? अरे युद्धनीती नाही मामा, युद्धनीती मला शिकवू नका. गिधाडाचा पराक्रम मी पाहिला. असंख्य अगणित कावळ्याचा एका गिधाडानं सपडा साफ केला. कावळे जर जागे असले एकही कावळा गिधाडाला सापडला नसता. तसं पांडव जर जागे झाले तर मला मारता येणार नाहीत, मला ती मारू देणार नाहीत. पांडवांना झोपीतच मला मारावं लागल. कृपाचार्यानं आणि कर्तव्यवर्मानं सांगितलं, अस्वस्थामा आम्ही तुझ्या सोबत येऊ, पण लई थंड आहे का? लई थंड आहे, त्याला उन्हात ठेवा. लई आम्ही तुझ्या सोबत येऊ, पण झोपेमध्ये कोणाला मारणार नाही. म्हणजे काय हरकत नाही, तुम्ही मारू नका, पण जागे झालेल्या माणसाला मारसाल ना? म्हणजे जागे झालेल्या माणसाला आम्ही नक्कीच मारू. अस्वस्थामा आपलं सैन्य घेऊन त्या पांडवाईवर हमला करण्याकरता निघाला. 18 दिवसाचं घनघोर युद्ध करून उर्वरित पांडवांचं सैन्य झोपलेलं होतं. एक शिबिर तयार केलं होतं. त्या शिबिरामध्ये सैन्य झोपलेलं होतं. आणि ते सैन्य झोपलेलं असताना ते शिबिराला एक महाद्वार केलेलं होतं. आणि त्या महाद्वारामध्ये रुद्राची स्थापना केलेली होती. एक रुद्र निर्माण केलेलं होतं. 11 रुद्रापैकी एक रुद्र संरक्षणाकरता. अस्वस्थामा तिथपर्यंत पोहोचला. अस्वस्थामानं सांगितलं, तुम्ही दोघंजण 2 बाजूला तलवारी घेऊन उभे राहा. पळून जाऊ लागलेल्या माणसाच्या माना उडवा. म्हणजे काय हरकत नाही, कारण पळून जाणारे झोपीत नसतात, जागे असतात. एक दिव्य शक्ती सोडली, त्या रुद्राचा नैनाट केला अस्वस्थामानं. त्या शिबिरामध्ये गेला. त्या शिबिरामध्ये गेल्यावर अस्वस्थामानं पाहिलं सर्व सैन्य झोपीत आहे. हत्ती बांधलेले होते, कित्येक हत्ती सोडून दिले आणि कित्येक सैन्य हत्तीच्या पायाखाली चमदून मारल्या गेलं. सैरावैरा हत्ती पळत होते. हत्तीच्या पायाखाली चिरडून कित्येक सैन्य मारल्या गेलं. घोडे सोडले. घोड्याच्या टापाखाली
झोपेगिरीने माणसं मारले गेले. एवढं करून तो दुष्ट थांबला नाही. शिबिराला आग लावली. कित्येक सैन्य त्या झोपेमध्ये आगीमध्ये होरपळून गेले. पहा, नीच कृत्य करणारा माणूस, दुष्ट प्रवृत्तीला पोहोचलेला माणूस किती दुष्ट कार्य करील याला सीमा नसतो, अंत पार नसतो. आणि एका शिबिरामध्ये गेला. त्या शिबिरामध्ये धृष्टद्युम्न झोपलेला होता, द्रौपदीचा भाऊ. धृष्टद्युम्नाला पाहिल्याबरोबर अश्वत्थामाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. धृष्टद्युम्नाच्या छातीवर आपला पाय ठेवला, ठाण मांडून बसला आणि खड्ग उजारलं. धृष्टद्युम्नाला जाग आली. डोळे उघडून पाहिलं, आपल्या छातीवर अश्वत्थामा बसलेला आहे आणि आपणाला मारत आहे. धृष्टद्युम्नानं प्रश्न विचारला, अश्वत्थामा, धृष्टद्युम्नानं प्रश्न विचारला, अश्वत्थामा, झोपेतल्या माणसाला मारणं तुझी युद्धनीती आहे का रे? मी झोपेत असताना माझ्या छातीवर बसून माझा प्राण घेतोस. हेच तुला गुरु द्रोणाचार्यानं शिकवलं का? गुरु द्रोणाचार्याचं नाव घेतल्याबरोबर अश्वत्थामाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अश्वत्थामानं विचारलं, धृष्टद्युम्ना, द्रोणाचार्याचं नाव घ्यायला तुला लाज वाटते का? अरे ध्यानस्थ अवस्थेमध्ये गुरु द्रोणाचार्य असताना गुरु द्रोणाचार्याची हत्या केलास. ज्या गुरुची हत्या केलास त्या गुरुचं नाव घेणं तुला शोभते का? तुझ्यासारख्या दुष्टाची अशीच हत्या केली पाहिजे. आणि खड्ग मारलं. धृष्टद्युम्नाचं शिर दंड वेगळं केलं, शिर उडवलं. एवढं करून तो थांबला नाही. एका शिबिरामध्ये द्रौपदीचे 5 बाळ झोपले होते आणि द्रौपदीचे 5 बाळ झोपले असताना अश्वत्थामानं ते पाहिले. वयात आलेले मुलं वडिलासारखे दिसत होते. जणू काय 5 पांडव एका लाईननं झोपलेले आहेत असं वाटलं. 5 पांडव समजून या दुष्टानं द्रौपदीच्या 5 बाळाची क्रूर हत्या केली. झोपेमध्ये 5 बाळाचे शिर कापले, आपल्या झोळीमध्ये भरले आणि दुर्योधनाला दाखविण्याकरता निघाला. त्याला वाटलं मी विजयी झालो, माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. विजयाची घोषणा घेऊन दुर्योधनाकडे निघाला. पण एवढ्यामध्ये काही उर्वरित सैन्य या आगीमधून वाचलेले थोडंफार सैन्य भगवंताकडे गेले. ज्या ठिकाणी 5 पांडव, द्रौपदी, भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करत बसले होते, तिथं गेले आणि सांगितलं, भगवंता हाहाकार झाला, भगवंता हाहाकार झाला, भगवंता हाहाकार. काय झालं?
काय झालं म्हणून प्रश्न विचारला. त्यावेळेस सांगितलं. अश्वत्थामा शिबिरामध्ये आला. झोपलेल्या माणसाच्या अंगावरून हत्ती सोडून दिली. कित्येक सैन्य हत्तीच्या पायाखाली चिरडून मारल्या गेलं. एवढं करून तो दुष्ट थांबला नाही तर घोडे सोडले आणि घोड्याच्या टापाखाली कित्येक सैन्य मारल्या गेला. एवढं करून तो सुद्धा थांबला नाही. शिबिराला आग लावली. झोपेमध्ये सैन्य मारलं. शेवटी धृष्टद्युम्न ज्या ठिकाणी झोपला होता, धृष्टद्युम्नाचं सुद्धा झोपेत शिर उडवलं. धृष्टद्युम्न मारल्या गेला ही बातमी ऐकल्याबरोबर द्रौपदीला अतिशय दुःख वाटलं. कारण तो द्रौपदीचा सक्का भाऊ होता. 50% हिंमत हारली द्रौपदी. माझा पाठीराखा भाऊ गेला. भगवंता, एवढं करून तो दुष्ट थांबला नाही. द्रौपदीचे 5 बाळ झोपीत असताना 5 पांडव समजून त्या दुष्टानं द्रौपदीच्या 5 बाळाचे शिर झोपीत कापले आणि ते शिर घेऊन दुर्योधनाला दाखविण्याकरता निघून गेला. पाच मुलाच्या हत्येची बातमी ज्यावेळेस द्रौपदीच्या कानावर पडली, भावाच्या हत्येची बातमी कानावर पडली, 50% हिंमत हारली होती. पण 5 बाळ मारल्या गेली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर बसलेले होते. द्रौपदीने टाळ फोडला. कृष्णा, काय केलास कृष्णा? भक्ताचा कैवारी तुला म्हणतात. भक्त राखे पायापाशी दुर्जनाची संहारी तुला म्हणतात. माझ्या बाळाची हत्या झाली त्यावेळेस तुला झोप लागली होती का? काय तू रक्षण केला? अरे तुला मी धर्माचा भाऊ समजलं होतं. भाषेचा प्राण रक्षू शकला नाही. माझे बाळ वाचू शकला नाही. कृष्णा, किती अंत आता पाहासी आनंद. हॅलो. किती अंत आता पाहसी अनंत दर्शन दे रे.
पाहतील. अंत पाहण्याला काही मर्यादा असते. दुःख सहन करण्याला काही मर्यादा असते. वनवास आमच्या पाचवीला पुंजला. पायाच्या वळ्यापासून ते माझ्या मुलाच्या मृत्यूपर्यंत आमचा वनवास. एवढा आम्हाला वनवास व्हावा. अरे 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले त्यावेळेस मला दुःख वाटलं नाही. पण माझ्या बाळाचं रक्षण झालं नाही. कृष्णा, मी तुला धर्माचा भाऊ मानलं होतं. दुःखद अवस्थेमध्ये ज्यावेळेस द्रौपदी आली त्यावेळेस द्रौपदीनं बहीण भावाचं नातं तोडून टाकलं. द्रौपदी म्हणते, कृष्णा तू माझा भाऊ नाहीस आणि मी तुझी बहीण नाही. तुझं माझं नातं संपलं. एवढा शब्द द्रौपदीचा भगवंताच्या काळजामध्ये सुरी खुपसल्या इतका वाटला. एखादी वीज अंगावर पडावं, त्यामध्ये होरपळून जावावं, एवढं दुःख भगवंताला वाटलं. आजपर्यंत जेवणामध्ये कितीही दुःख सहन केलं, पण द्रौपदीचा एक शब्द भगवंताला सहन झाला नाही. भगवंताला अतिशय दुःख वाटलं. काय या पांडवांचा कैवार करण्याकरता मी स्वतःच राज्य सोडून याच्या संग वनवासामध्ये राहिलो. जेवत असताना हातातला घास खाली टाकला. पांडवांना हाक मारल्याबरोबर त्याच्या कामाला आलो. एवढंच नव्हे, त्या पांडवाचे घोडे धुतले करूनही ते काम केले. स्वतःची लाज मी बाळगली नाही. भक्तांची या काजासाठी, साधूची या प्रेमासाठी सोडिली तुला रे, सोडिली तुला रे. निर्लज्जपणाने याचं काम केलं. पण द्रौपदीनं आज मला बहीण भावाच्या नात्यातून वेगळं केलं. द्रौपदीचे 5 बाळ मरण्याच्या अगोदर माझं अवतार कार्य जर संपलं असलं तर हे शब्द ऐकायला मिळाला नसता. कळेना अजूनी माझे मला असा मी काय गुन्हा केला, असा मी काय गुन्हा केला, असा मी काय गुन्हा केला, असा काय गुन्हा केला, असा मी काय गुन्हा केला, असा मी काय गुन्हा केला. हॅलो. कळेना अजून माझे मला काय गुन्हा केला, असा मी 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 काय गुन्हा केला. भगवंत म्हणतात, कळेना अजूनही माझे मला असा मी काय गुन्हा केला. काय गुन्हा माझ्याकडून घडला असेल. एवढा कलंक माझ्या तोंडाला लागला. अतिशय दुःख झालं भगवंताला. एकीकडे द्रौपदी 5 मुलांच्या मृत्यूच्या दुःखानं रडत आहे.
तर एकीकडे भगवंत मी जीवनामध्ये हारलो म्हणून रडत आहे. एका भक्ताचं रक्षण करू शकलो नाही याचं दुःख भगवंताला आहे. पण भगवंत ते भगवंत, भगवंताचं स्वतःचं दुःख आवरलं. भगवंतानं सावध झाले, भगवंत सावध झाले आणि द्रौपदीचे डोळे आपल्या पदरानं पुसले. द्रौपदी, रडू नकोस बाई. डोळे उघड, डोळे उघड. द्रौपदीने प्रश्न विचारला, कृष्णा कशाला डोळे उघडाय सांगतोस बाबा? डोळे उघडल्यानं माझ्या मुलाचे मला तोंड पाहायला भेटणार आहेत का? माझ्या समोर 5 मुलाचे धंड आणून टाकशील, एकाचे तोंड पाहायला राहिलेलं नाही. कृष्णा आता डोळे उघडण्याची इच्छा राहिली नाही रे. डोळे उघडून या जगामध्ये मला पाहण्यासारखं काही राहिलं नाही. कृष्णा मला डोळे उघडायला लावण्यापेक्षा तुझ्या हातानं माझे कायमचे डोळे झाकून टाक. दुसरा शब्द, दुःखद शब्द द्रौपदीने वापरला. पहा, ब्रह्मांड नायक आहे, शब्दाचा मारा सहन करणं इतकं सोपं नाही. भगवंतानं प्रश्न विचारला, द्रौपदी बाई सांग, तुला मुलं आणून देऊ का? एवढा जर तू माझ्यावर बोल ठेवतीस, तुला मुलं आणून देऊ का? मुलं आणून देऊ का म्हणल्याबरोबर द्रौपदीनं प्रश्न विचारला, कृष्णा बंधुराया, तुला जर मरण पावलेले मुलं आणून देता येतात तर त्याला मरू का दिलं? त्याला जर मरू दिलं नसतं तर मला दुःख झालं नसतं, आणि मला दुःख झालं नसतं तर मी तुला इतकं तोडून टाकून बोलली नसते. कृष्णा मला माफ कर दादा, बोलू नाही ते मी बोलले. तू माझा भाऊ नाहीस आणि मी तुझी बहीण नाही, हे शब्द माझ्या मुखामध्ये नाही आलं पाहिजेत होते. पण दुःख अनावर झाल्यामुळं माझी बुद्धी भ्रष्ट झाली, तुला मी बोलून दुखवलं, याच्याबद्दल मला माफ कर. भगवंतानं सांगितलं, बाई तुला मी तेव्हाच माफ केलं, मला त्याचं दुःख नाही. फक्त एक सांग, तुझे मुलं तुला वापस पाहिजेत का? कोणती आई अशी जगामध्ये असल, मेलेला मुलगा कोणी देतो म्हणलं तर नको म्हणणारी अशी कोणती आई असेल जगामध्ये? द्रौपदीने विचार केला, याच्यापासून भरती करून घ्यायला यानं काय मारलेत काय? ज्याच्या ते कर्मानं मेले, याच्यापासून भरती कशाला करून घ्यावं? भगवंत म्हणतात, बाई बोल ना. दादा अरे ही घटनाच घडू द्यायची नसती. भगवंतानं सांगितलं, द्रौपदी होणारे ते नाटळे क्यों हा, होणारे ते न चुके जेव्हा प्रभू सकळे पाहतो, मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो, मानवा
पोपट मैना मारे भराए तरी जाना तान न करे तरी जाना तान करे परिचरुनिया रोज येती परिचरुनिया रोज येती मनमानी उत्साहतो का चिंता वाचो मानवा का चिंता वाचो मानवा का चिंता वाचो द्रौपदी त्या अभिमन्यूचा बाळ वाढत होता. उत्तरेच्या गर्भावर तो दर्भ टाकला. गर्भावर दर्भ टाकल्याबरोबर तो दर्भ आला उत्तरेच्या पोटात शिरला आणि बाळाचा प्राण घेण्याकरता तो बाळाला शोधत होता. उत्तरेला दुःख सहन झालं नाही. धावत पळत उत्तरा गेली. ज्या ठिकाणी सिंहासारखे 5 पती बसलेले होते, द्रौपदी सुभद्रा 2 सासा बसलेल्या होत्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले होते आणि उत्तरा गेली आणि उत्तरेनं भगवंताला कृष्णा धाव असं म्हणल्याबरोबर भगवंतानं काय झालं म्हणून सुद्धा विचारलं नाही. कारण न सांगता तुम्हा कळो येथे अंतर विश्वंभर परिहारती न लगे. भगवंतानं सुदर्शन सोडलं आणि सुदर्शन सोडून त्या उत्तरेच्या गर्भातल्या दर्भाचा नायनाट केला. गर्भाचा नायनाट झाल्याबरोबर उत्तरेच्या उदरातला दाह शांत झाला. उत्तरा आपल्या महालामध्ये गेली. गर्भात छेडछाड झाल्यामुळं आणि उत्तरा प्रसूत झाली. उत्तरेच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आला आणि त्या बाळाला पाहण्याकरता 5 पांडव, द्रौपदी, सुभद्रा ही सगळी गेली आणि सगळ्यांनी त्या बाळाला पाहिलं. ज्यावेळेस द्रौपदीनं त्या बाळाला पाहिलं त्यावेळेस 5 पांडव, 5 पुत्र मरण पावल्याचं दुःख विसरली. पुन्हा सुभद्रेनं पाहिलं त्यावेळेस वीर अभिमन्यू मरण पावल्याचं दुःख विसरले. अर्जुन आपला पुत्र वीर अभिमन्यू मरण पावल्याचं दुःख विसरलं. सगळ्याचे दुःख विसरले. आनंदी आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर गेले आणि त्या बाळाला पाहिलं. बाळाला पाहिल्याबरोबर जन्मल्याबरोबर त्या बाळानं 2 हात जोडले आणि नमस्कार केला भगवंताला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओळखिला हरी साठविला हृदय मंदी. जन्मल्याबरोबर भगवंत ओळखिला. यानंच माझं
गर्भाशयामध्ये रक्षण केलं आणि भगवंताच्या परीक्षेमध्ये पास झाला म्हणून भगवंतानं त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. सगळं जग भगवंताच्या परीक्षेमध्ये नापास झालेलं आहे, फक्त एकच परीक्षिती पास झाला म्हणून त्याला परीक्षिती नाव ठेवण्यात आलं. प्रत्येक प्राणी ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस भगवंताचे हात जोडून विनंती करतो, एक वेळ करी मजया दुःखा वेगळे तिमिराचे जाळे उगवणिया. प्रत्येक जण भगवंताची आराधना करतो, पण फक्त परीक्षेतीच भगवंताच्या परीक्षेमध्ये पास झाला. पांडवांचा वनवास संपला, पांडवांचा विजय झाला, पांडवांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलं. म्हणून या ठिकाणी आपल्या या कथेला इथं अल्पविराम आहे. फक्त एक 10-15 मिनिटाची इंटरव्ह्यूला आहे. कोणाला बाहेर जाऊन यायचं असलं तर जाऊन या, कारण कथा दुःखात सोडता येत नाही. आता तुम्हाला ऐकायला इतका त्रास होत असेल तर इतकं जोरात बोलायला मला किती त्रास होत असेल, पण कथा दुःखामध्ये सोडता येत नाही आणि सुखामध्ये आनंदामध्ये कथा गेलेली आहे. पांडवांचा वनवास संपलेला आहे आणि इथून पांडवांना दिवस चांगले लागणार आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. हॅलो.